जय जिजाऊ, जय शिवराय, जय भीम, जय संविधान। आज आपण महात्मा ज्योतिबा फुले यांचे जीवन कार्य पाहणार आहोत। तर स्त्री शिक्षणाचा पाया रचला। 1848 मध्ये सावित्रीबाई फुले यांच्या सहकार्याने पुण्यात मुलींसाठी भारतातील पहिली शाळा सुरू केली। वंचित समाजासाठी शिक्षण, क्षुद्र, अतिक्षुद्र आणि दुर्बल घटकांतील मुलांसाठी शाळा सुरू केल्या। त्यानंतर सामाजिक समतेचा प्रचार, जातीभेद, अस्पृश्यता आणि अन्यायकारक रूढी परंपराविरुद्ध संघर्ष केला। त्यानंतर सत्यशोधक समाजाची स्थापना। 1873 मध्ये सत्यशोधक समाज स्थापन करून सामाजिक न्याय आणि समतेचा संदेश दिला। त्यानंतर स्त्रीमुक्तीसाठी कार्य, विधवा पुनर्विवाहाला प्रोत्साहन दिले आणि विधवांसाठी आश्रयगृहे सुरू केले। त्यानंतर शेतकरी हितासाठी कार्य, शेतकऱ्यांच्या समस्या मांडून त्यांच्या हक्कासाठी आवाज उठवला। अंधश्रद्धा व रूढींचा विरोध, समाजात वैज्ञानिक दृष्टिकोन आणि विवेकवादी विचारांचा प्रसार सुरू केला। त्यानंतर त्यांनी अनेक महत्त्वाची पुस्तके लिहिली। त्यामध्ये गुलामगिरी, शेतकऱ्यांचा आसूड यासारख्या ग्रंथांद्वारे समाज प्रबोधन केले। समाजाने त्यांना महात्मा ही पदवी प्रदान केली। थोडक्यात सांगायचं म्हणजे काय, महात्मा ज्योतिबा फुले यांनी शिक्षण, स्त्री सक्षमीकरण, सामाजिक समता आणि शेतकरी कल्याण ह्यासाठी खूप कार्य भारतीय सुधारणेच्या इतिहासातील एक महत्त्वपूर्ण पर्व मानले जाते। त्यामुळे त्यांना आधुनिक भारतातील महान समाजसुधारक म्हणून ओळखले जाते। जय जिजाऊ, जय शिवराय, जय भीम, जय संविधान। सरकारी हुद्द्यावर खुर्चीत बसली असती का, फुले सावित्री नसती तर मुलगी शिकली असती का।